जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित करत कल्याण ग्रामीणचे माजी आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांना त्यांच्या गावी एकही मत मिळाले नसल्याचा दावा केला। मात्र त्यांच्या या विधानावर आता स्थानिक शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिवाद केला आहे। राजू पाटील यांच्या काटई गावातील शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाच्या फॉर्म नंबर 20 मधील अधिकृत माहिती सोशल मीडियावर व्हायरल करत राज ठाकरे यांना चुकीची माहिती कोणी पुरवली असा थेट सवाल उपस्थित केला आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अर्जुन पाटील यांच्या मते कल्याण ग्रामीण मतदारसंघातील काटई गावात एकूण 1470 मतदार आहेत। येथे निवडणुकीसाठी 3 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती। निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार राजू पाटील यांना त्यांच्या गावात मिळालेली मते पुढील प्रमाणे आहेत। 353 क्रमांकाचे मतदान केंद्र राजू पाटील, 260 मते, राजेश मोरे 183 मते। 354 क्रमांकाचे मतदान केंद्र राजू पाटील यांना तिथे 269 मते, तर राजेश मोरे यांना 205 मते इतकी मिळाली आहेत। 355 क्रमांकाचे मतदान केंद्रामध्ये राजू पाटील यांना 154 तर राजेश मोरे यांना 151 मते मिळालेत। म्हणजे एकूण निकाल राजू पाटील यांना 683 मते आणि राजेश मोरे यांना 539 मते पडली आहेत। राजू पाटील यांना त्यांच्या गावात 144 मतांची आघाडी। शिवसैनिकांचा हा सवाल आहे की या अधिकृत आकडेवारीनुसार राजू पाटील यांना त्यांच्या गावातून 0 मते मिळाली। हा दावा चुकीचा ठरतो। त्यामुळे ही चुकीची माहिती राज ठाकरे यांच्यापर्यंत कुणी आणि का पोहोचवली यावर आता राजकीय वादंग निर्माण झाले आहे। हे सर्व राजसाहेबांनी सांगितले सर्व राजसाहेबांवर खोटी बातमी पसरवलेली आहे। खरी सत्य घटना ही आहे की काटई गावातनं राजू पाटीलला एकूण मतदान 1400 पैकी 683 मतदान राजू पाटीलला झालेले आहे। राजेश मोरेला 539 मतदान झालेलं आहे आणि उबाट्याला 191 मतदान झालेलं आहे। आणि काय सांगतं का राजू काटई गावात मतदान झाला नाही म्हणून? एकूण काटई गावात 3 बूथ होते। बूथ क्रमांक 353 इथं राजू पाटीलला 260 मतं पडली, राजेश मोरेला 183 मतदान झाला आणि यादी क्रमांक 354 मध्ये 269 राजू पाटील आणि 205 राजेश मोरे। यादी क्रमांक 355 मध्ये 154 राजू पाटील आणि 151 राजेश मोरे। पडण्याचं कार्यक्रम लोकांना चेंजेस हवा असतो। सारखे ते लोकांची कामं केली नाही, लोकांना कोणी भेटले नाही, लोकांच्या मनात हे होता चालूच होता पहिल्यापासून करणे आता यावेळेला आम्हाला बदल घडवायचा आहे। निव्वळ मनसेचीच त्याचे लोक जास्त हे करत होते। त्यांचीच लोक सर माझ्या समोर बोललेले आहेत काही लोक त्यांचे सर्व की नाही यावेळेला आम्हाला हे करायचं आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।